अध्याय 14वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया सीतापते करादया. आता ह्या लेकरासी त्राटिकात्वा उद्धरली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे. भक्त रक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःखापदा त्याच्या त्वारिलास. हेमनी आणावे दासगणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननवीन कोणाकडे. तू जननी जनिता सद्गुरू, तू भक्तान कल्पतरू, भवनदीचे भव्य तारू तूच किरे रामराया. एक खेरडे गावचा रहिवासी मेकड तालुक्याचा बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुधो. हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी. श्रोते, ह्या प्रपंचात संकट येते अतोनात परी, नाही पासुटत लोभ त्याचा मानवा. या बंडू तात्या घरी पाहुणे येते वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगी. ऐसा क्रम चालला, संचय अवघा संपला, आली पाळी विचारायला कर्ज काढणे साऊचे. घरदाड पडले घाण, अगणित झाले त्या ऋण, लोकांप्रती दावण्या वदन, लाजू वाटू लागली. विकाव्यानं काय उरले सदन, अवघे साप झाले. भांडे कुंडे ते गेले, काय विपत्ती वर्णावी. तगादे करती सावकार, शिपाई धाडून वरच्यावरी भागवण्याचे दोन प्रहर. अडचण पडू लागले, कांता बोले टाकून मुले करते अपमान. पत गेले उडून ओसनेनं कोणी देते हो. ऐशा तापे तापला जीव दयात तयार झाला. पैसा समता प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन. संपून गेल्यावर धन सहज होते न्याय. हा बंडू त्याचा विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अपू खाऊन जरू मरी, तरी ती घ्या पैसा नसे. जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितक्यात कोणी वरी जरी मला काढलंस. जीवना जाईल उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल, आत्महत्यारा म्हणून मला. ह्यापेक्षा हिमालयात जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येचा ते ठाया दोषैना लागेल. ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर. अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. एक लंगोटी घातली, राख अंगा लावली, तयाने युक्ती केली, ओळख आपली बुजवावया. श्रोते, अब्रुदारासी जननिंदेचे मानसी, भय वाटे हर निरशे सगळ्यांशी ठाऊक. बंडू तात्या म्हणे, मनी हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मज लागून कार्य ऐसे केलीस. तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अदोक्ष जा, तू रंकाचा करीसी राजा ऐसे ऐकले पुराणी. ते सर्व खोटे झाले प्रत्यासी माझ्या आले, व्यर्थ कवीने रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रेरी, ह्याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम. ऐसे म्हणे बोलायला तिकीट घ्यायला लागला. तो एक भेटला विप्र त्याचे स्टेशनात. आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा. आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शनात जाय तू. संत दर्शन आजवरी वायानं गेले भूमीवर, उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको. ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून. म्हणे, हा मनुष्य कोण औचितमसी भेटला, किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून. भले काही ना माझा तर्क चाले, पुसू तरी ह्याते कसा. काही असो, शेगावासी जाऊन वंदू समर्थांशी. ऐसे बोलून माणसे शेगावासी पातला. दर्शना गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताशी कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यात चुकू नये, साध्य वसनू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी तारसून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राणदाया, परत आपल्या घरी जाया, वेळ वेड्या करू नको. तिकीट घेता जो भेटला स्टेशनावर ब्राह्मण, तुला ओळखले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवाई येत. बाप्पा तुझ्या मळ्यात आहे एक मसोबा, त्या मसोबाच्या पूर्वेशी बाबळीच्या झाडापाशी खोदून पा मेदिनेशी 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करीसाचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल, त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायकांपोरा उसने, वैराग्य व्हावू नको. ऐसे बोलता गजानन आनंदाला ब्राह्मण आला, खेरड्यास परतून राख पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात मसोबापाशी आला, बाबळी खाली लागला जमीन खोदाया कारणे. तो 3 फुटावर लागले श्रोते घागर, एक तांब्याची साचर वेळणी होते जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शतमग पडल्या त्याच्या दृष्टीपथ. मग काय विचारता, करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया. ऐसे मुखे बोलून त्याच द्रव्य करून फेडले त्याने अवघेरून. मळा होता पडला घाण, तोही आणला सोडवून. घडी बसली प्रपंचाती ही गजानन कृपेने साची, वृत्ती बंडू त्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता, अमृत कलश यावा आता, वा सागरा माझी बुडता, तारू दृष्टीच पडावे बंडू तात्यास तैसे झाले. दुःखाचे ते दिवस गेले, मग त्याने पुढे केले येणे पास शेगावा. दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा, माझी मला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने.
तई महाराज बदले त्यासी आम्हासी कार्य वंदिसी ज्याने दिला आहे तुसे द्रव्य घटतो वंदितया आता तरी येथून खर्च करावा सांभाळून उगेने करी उधळे पण त्यात नसे सारं काही जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षिती कधी तुला ऐसा उपदेश ऐकला समर्थांशी म्हणून मला बंडू त्या गावास गेला आपल्या अति आनंदे एकेकाली सोमवती परवा आले निश्चित जी का अमावास्या येते सोमवारी ती सोमवती हो ह्या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन ह्या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयारी त्यांनी वगैरे केली पडछा वगैरे भरून मार्तंड पाटील बंकटलाल मारुती चंद्रबान बजरंगलाल ह्यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाल म्हणे अवघ्यांशी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे चौघे मठामाजे आले समर्थ विनवू लागले ओंकारेश्वरी गुरुमाऊली चला आमच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातेविना नाही पायी इतरांना आमची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर्मदेसी तुम्ही आल्यापासून आम्ही ना हलू येथून बालहट्टा लागून जननी तीच पूर्वीत असे महाराज म्हणाले त्यासी आहे नर्मदा माझ्यापाशी उगीच त्रास द्यासी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला तेथे राजापूर्वकाली मानदाता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिंगज ज्याची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर ह्यांनी कराया जगदोद्वार तेथेच दीक्षाशाचार परमांसाची घेतली जा जा तुम्ही तयास्तला बेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे एकदा चौघेजण घट्ट धरती पायाला काही असो ते त्वरी चला आमच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे करायला गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या या नर्मदेला म्हणून जर सांगतो तुम्हीच जावे मला ना आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण आम्ही घेतल्यापासून आपणानं जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथे आला होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वर आले परवासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीलाई नसे वाट जाया हराच्या मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी बेहून बेलफुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्यामागे लागला थवा तेथे भजनकऱ्यांचा पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात घरी झाली अत्यंत शब्द कोणाचा न कोणा कळे रम्यशा त्या ओंकारी समर्थांची बसली स्वारी पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडेले जाणे सडकेने आपणा काकी भीड झाली फार गाड्या मूर्तीवरचे वर बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या त्यातून खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्यानं तो भला न सांगता गुण बैलांचे ते बसता आले कळून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैल द्वाडीचे गाडीचे परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्याने नदीतून जाऊन शांतपणे ऐसेच केले कित्येकाने त्यापा नावा निघालं तर तुम्हास वाटेल तेच करा आम्हाला काय विचार आम्ही वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ ऐसे समर्थ बोलले त्यांच्यासोबत नावेत बसले नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक छिद्र पडले आरपार येऊ लागले आत नीर नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकल्या परी महाराज निर्धास्त होते गिन गिन गणात होते ऐसे भजन मुखाने चालले होते अखंडच मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति उडू लागली धडाधडा छाती बंकटलालाची विविध चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकले शेगावात द्याळा त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाचं झाली काळ आम्हाला बुडवाव्या गुरुराया आपली वाणी वेदतुल्य मानू येथून वाचवा ह्या संकटातून शेगाव दृष्टी पडू द्या ऐसे तो जे बोलतात तो निम्म्यावर पाण्यात एक नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो काठी लोक बोलते असे मेली ही 5 माणसे आता ह्यांचा भरोसा नसे अथांग पाणी नर्मदेला ते म्हणाले गजानन नका हो हैराण तुमच्या जीवा लागून धक्कानं लावी नर्मदा ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्याने भले हे चौघे बैसले हात जोडून नावेत नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशनी मंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊन मनी ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले नर्मदेने लावले आपल्या करास्त्या छिद्रा नाव श्रोते पहिल्यापरी आली जलाच्या वरी त्या नावेच्या बरोबरी होते प्रत्यक्ष नर्मदा कोळीनीचा धरला वेश मस्तकावरी कुरळ केश भिजविले जेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काटाच लावली अवघ्याने ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला ही बाई होती म्हणून आमचे वाचले प्राण बाई आपण कोठील कोण हे काही सांगा हो
सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले ते नर्मदेने पा केले अशा रीतीने भाषणा. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा, मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेसी वीज चमकून आकाशी घनी जैसे लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार, कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नका. ते महाराज बदले तत्वता, तुम्ही जे का विचारता तो कथिला आहे गाता नर्मदेने तुम्हा असं, कोळी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे निरायसे नर्मदा वदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय ते न घ्यावा कदा, संकटा माझे देते सदा हात ते आपल्या भक्तांते, म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार, जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे एकता वचन बंकटलालादी चौघे जण समर्थांचे दिव्यचरण वंदू लागले. क्षणाक्षणा परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात होऊन हर्ष बरेच सांगू लागले विविधो. सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहत्या समवेत भले, शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवाकारण टोपण नाव तात्या जाण हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटच्या होते हो. या माधवनाथाप्रत योगांगी होते अवगत, ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिव आले शेगावाला जेव्हा श्रींच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवाशी पाहून माधवाची झाली आठवण, गजानना कारण संत संता जाणते. वानवळे येता क्षणी महाराज बोललेले मोठ्याने, अरे नाथाच्या शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात, मठी माझ्या समोर तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होते ह्यांना मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले, वेडानं घेता भले त्याची करू पूर्तता. वानवळ्याचे आलिंगन देते झाले दयाधन, पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्यांचा. शेगावाला जाताना त्या निरोप दिला समर्थाने येणे रीती, तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला, त्यांचा येथे जो राहिला विडा तो द्यावयास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये म्हणा. साथे भोजन हुआ बिडा तुम्हारा याहिरा, तो आम्ही आणला पा नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता झाला. माधवनाथ हकीकत त्याने कथेली इथं होतं, महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी? गजानन जे बोलले तेचेच आहे झाले. भोजन समने त्याने केले स्मरण माझी तीच भेट, ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा, येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीर हे मात्र भिन्न भिन्न, हे हा एक खोल ज्ञान त्याने इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणीला आमचा तो विडा तुम्ही भला जो होता राहिला शेगावे शिष्य हो. पाने देता वानवळ्याने ती भक्षिली नाथाने, खलबद्यात कुठेने थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी हे चांगदेव 65ची सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65ची मने आणा म्हणजे ह्या कळतील खुणा स्वानुभवाच्या ठाई जाणा. वावन तर्काकारणे योगी वाटेल तेतुनी, भेटे एकमेका लागून भेट ठाईचं बैसुनी होते त्यांचे कौतुक. शेख महम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देऊत, आग लागता मंडपात देऊ माझी कीर्तनाच्या. ती शेख महम्मदाने विजवली श्री गोंद्यात बैसुनी, हे मैपतीने लिहून ठेवले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विरित बुडता पाटील सुत, वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूनी. खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना हे न साधे दांभिकना, त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर, त्याची नये कोणासर करणे असला राष्ट्रद्वार त्याचा अवलंब करा हो. श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, ऐकवत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवंतु श्री हरिहरणा परणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुर्दशोध्याय समाप्त. हरे नमः.